मित्रांनो कुठे चाललोय आपण माहितीये का? कुठे सांग? कुठल्या गोव्याला? गोव्याला म्हणजे छोटा गोवा. अलिबागला चाललोय आम्ही. टेंट आहे, बार्बिक्यू आहे, बरंच काय काय आहे, लाईव्ह म्युझिक, डीजे डान्स आहे, सर्व मूवी वगैरे तिथं सर्व आहे. जे असं एक पॅकेज आहे तिथं 999 पर हेड मध्ये हे सर्व तुम्हाला मिळणार आहे. त्याचं नाव वगैरे नाही माहितीये पण आम्ही चाललोय. आता तुम्हाला रात्रीचं पूर्ण एन्जॉय दाखवतो पुढचा. आता आपण जिकडून चाललो ना तिकडे लय माकडे दिसतात. लय माकड आणि इकडे पण एक माकड बसलाय. हे बघा मित्रांनो कमेंट्स मध्ये सांगा कोण आहे माकड. कमेंट्स मध्ये सांगा कोण माकड. कमेंट्स मध्ये सांगा कोण माकड आहे कोण नाही. खूप माकलं इथं. अरे माझ्या दालकी नाही. अरे माझ्या दालकी नाही म्हणलं. तुझ्या दालकी आहे. तुम्ही मारलं. मी व्हिडिओ काढत होतो ना. तू तर बघितलं ना व्हिडिओ मध्ये व्हिडिओ इकडे काढत होते. अरे काम चालू होते. चालू आहे व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही फायनली 2.5 तासाच्या प्रवासानंतर जवळजवळ 2.5 ते पावणे 3 तासाच्या प्रवासानंतर आता पोहोचलेलो आहे तिथे टेंट हाऊसला. तर मागे टेंट बघू शकता तुम्ही. हे टेंट लागलेले आहेत आणि पुढे समुद्र किनारा आहे. पूर्ण समुद्र किनारा आहे. बघू शकता नागाव बीच आहे. तर समुद्र किनाऱ्यावर आहे. टेंट लागलेले आहेत. आता इथून आम्हाला आलेले वेलकम ड्रिंक भेटलेली आहे. मला 5 टेंट मिळाले. 5 टेंट आम्ही घेतलेले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला 360 व्ह्यू देतो. बघू शकता तुम्ही पूर्ण समुद्र समुद्र समुद्र. आणि इथून आमचं होतं चालू टेंट हाऊस. पाहू शकता मस्त असे टेंट सगळे सजवलेले आहेत. असंच एक इथे पण आहे आणि एक तिकडे पलीकडे पण आहे. म्हणजे ते दुसरं आहे आणि हे आमचं वाले हे आमची चिंदर गँग खेळते. मस्त आहे. आता आत्ताचं तर नाही, रात्रीचा नजारा खूप मस्त वाटेल. की ही लाईट दिसते तुम्हाला. ही लाईट आहे एकदम रात्री मस्त चमकेल. आणि बरंच काय काय इथे फोटोशूट करायचं असेल मला वाटेल. इथे डीजे, इथं आम्ही नाचणार डीजेच्या रात्रीच्या मजा करणार आहे आम्ही. बरंच काय काय आहे तुम्हाला खूप बघायला मिळेल. मित्रांनो डीजे चालू झालाय. तिकडे लावलाय. आवाज तुम्हाला थोडा थोडा येत असेल तर डीजे चाललाय. यो गोट्या कडतरे, सुभाष काळे. तुम्हाला माहित नसेल तर तुमचे इंट्रोडक्शन करून देतोय. मित्रांनो तर पर हेड कॉस्ट असणारे 999 रुपये. त्यात आम्ही 15-16 जण आहे त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला डिस्काउंट दिलेला आहे. 900 रुपयाला एक पर हेड दिलेला आहे आम्हाला. आम्ही 17 जण आलोय त्याच्यामुळे फक्त. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे बीचवर. सर्व बीच आलेलो. सनसेट चालू आहे बीचवर. एकदम मस्त आहे की फोटो वगैरे काढलेत आम्ही. यायलाच लागतंय. तर मित्रांनो आता आम्ही टेंट पासून बीचवर आलेलो आहे. त्यांनी बैल सोडले जातात चरायला आणि खेळायला. ही बैल सगळी खेळायला चाललेलं आम्ही. तुम्ही पाहू शकता आता आम्हाला नाश्त्याची सोय झालेली आहे. वाजलेले आहेत 7. मिसळ आणि पाव असते. चहा आणि मिसळ आणि पाव. मस्त अशी टेस्ट आहे मिसळ पावची पण. बाकी काउंट करो कितने 60
ओके नाउ वी आर 50 मेंबर, ठीक है। वापस राउंड ले लो, जो भी आउट है प्लीज बाहर। दूसरा भी गेम है, तो दूसरे गेम में अच्छे से आप जी जान लगा लेना, ठीक है। आप लोग, हाँ आपका डन हो गया यहाँ पे। उसमें योर कैम डे डालिए। तर आम्ही आता तिथून निघून जंजिरा किल्ल्याकडे चाललेलो आहे, तर पुढची सर्व मध्ये तुम्हाला दाखवतो। आता आपण चाललोय बोटिंगला। बोटिंगच्या नंतर आम्ही शिवाजी महाराजांचा किल्ला बघायला। आम्ही किल्ल्यावर मी नाही, जर मला लय भीती वाटते, मी जर काय केली ना तर मला याच्यात डुबवते। जो देखने आ गया ना सर, किला ये 22 एकड़ में बांधा हुआ किला। आपके मन में एक शंका है,
कि किला बनने से पहले यहाँ पे क्या था? तो किला बनने से पहले यहाँ पर एक 90 फीट का आइलैंड था और सन 1118 में काम शुरू किया और सन 1140 में पूरा हो गया। किला बनने में 22 साल लग गए। अब जो किला देखने आ गया सर, इस किले का गिनीज बुक में नाम आता है।